पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज वरद विनायक भगवान सद्गुरु गंगागिरी महाराज श्री सद्गुरु नारायण गिरी महाराज घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा मस्तक हे पायावरी या वार करे संताचा घेवोनिया चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी। संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री
तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला 4 चरणांचा हा अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्मा या भूतलावर कोणत्या प्रयोजनासाठी अवतार घेतो ते स्पष्ट केलं आहे. आपल्या या भारतीय परंपरेमध्ये ऋषीमुनी आणि संतांनी प्रतिपादन केल्यानुसार ईश्वरीय शक्ती ही मुळात निर्गुण निराकार असली तरी ती वेळोवेळी सगुण साकार होते. पण ती कशासाठी? तर भक्तांचं संरक्षण, दुष्टांचा संहार यासाठी निर्गुण असलेली शक्ती ही गुणवंत होते आणि भक्तांच्या, भाविकांच्या प्रार्थनेला ओ देऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं कार्य ती करते, असा विषय या अभंगातून महाराजांनी आपल्या पुढे मांडलाय. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी संपन्न होणारा प्रति महिन्याचा हा चतुर्थीचा कीर्तन, अन्नदानादी धार्मिक उत्सव नेहमीप्रमाणे श्री वरदविनायक सेवाधाम, लोणी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यादेवीनगर या पवित्र पावन अशा पुण्यभूमीमध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत. लोणी, पिंपरी आणि संपूर्ण हा परिसर आपली पंचक्रोशी, प्रवरा परिसरासह, राहता तालुक्यासह, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, नेवासा असेल, इकडे गंगापूर, वैजापूर आदी भाग असेल, दूरवरून मंडळी वेगवेगळ्या भागातून या वरदविनायक सेवाधामाच्या सेवेमध्ये सहभागी होतात आणि तदनुसार गेली 11 वर्ष ही सेवा सातत्यपूर्ण या ठिकाणी सुरू आहे. आजच्या या श्रावण मासातील चतुर्थीच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ सोनगाव, धानोरे, सातरळ आणि पाथरे पंचकृषीच्या वतीनं आजची अन्नदान महाप्रसादाची पंगत या ठिकाणी दिलेली आहे. संपूर्ण दिवसभर फराळाची जी पंगत महाप्रसाद या ठिकाणी झाला, ते फराळ श्री शंकरराव सदाशिव पाटील तांबे, त्यांचे सुपुत्र, आमचे स्नेही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल इंजिनियर श्री वैभव तांबे पाटील आणि त्यांचा सगळा परिवार यांनी आजचं संपूर्ण दिवसभराची फराळाची सेवा सांभाळलेली आहे. केळीचा प्रसाद प्रत्येक चतुर्थीला आमचे स्नेही श्री संतोषराव कडू पाटील, तिसगाव वाडीकर नेहमीप्रमाणे देतात. आजही त्यांनी ती सेवा रुजू केलेली आहे. नेहमीप्रमाणे सर्व आपले वरदविनायक परिवारातील स्नेही मंडळी सर्वांचाच हातभार या सेवेमध्ये लागतोच आहे. आपणही श्रद्धेनं, भक्तिभावानं आणि आपल्या आयुष्यातला एक अनमोल वेळ काढून भजन, कीर्तन या देवदर्शनाच्या निमित्तानं आपण एकत्र येत असता. म्हणून माझ्या समोर बसलेले सगळेच विविध क्षेत्रातले मान्यवर, वडीलधारी मंडळी, आपली सगळी तरुण मंडळ असेल, बालगोपाळ, माता भगिनी, विशेष करून हा कार्यक्रम संपन्न करताना ज्यांचं अनमोल सहकार्य आपल्याला मिळतं ते आपले सर्व आदरणीय भजनी मंडळी, लोणी आणि परिसरातील असतील, तसेच दूर बाहेरूनही येणारे आपले सर्व स्नेही गुरुबंधू आणि भजनी मंडळी. या निमित्तानं ज्यांनी गायनाची सुरुवात करून दिली ते भगवानजी महाराज मोरे, शिवाजी महाराज तांबे, आपले विनेकरी महाराज, आपल्या या परिवारातीलच आपले सर्वांचे स्नेही सुभाषजी महाराज जगताप आणि पडेगावकर, अर्जुन महाराज, भैया महाराज आणि सगळी त्यांची सन्माननीय इंजिनियर शिंदे साहेब आणि त्यांची स्नेही मंडळी. त्याचबरोबर आपल्या परिवारातील दुसरे आपले जिव्हाळ्याचे स्नेही श्री बाबा महाराज मोरे, या वरदविनायक सेवाधामाचे आणि आपल्या परिसराचे आध्यात्मिक मार्गदर्शक आणि मोठं तळमळीनं महत्त्वाचं काम करणारे आपले भारतजी महाराज धावणे. त्याचबरोबर आपल्या पंचकृषीतल्या सर्व गावची भजनी मंडळी, लोणी बुद्रुक आहे, लोणी खुर्द आहे, पिंपरी निर्मळ आहे, बाबळेश्वर, तिसगाववाडी, कोल्हार, त्याचबरोबर सादतपूर आहे, दुर्गापूर आहे, चंद्रापूर आहे, तांभेरे आहे आणि इतरही गावचे आपले सगळे सर्व स्नेही मंडळी, आमचे निंबाळकर सर हार्मोनियमची साथ करतायत, आपले सगळे विद्यार्थी मंडळी आहेत, दोन्ही आमचे मृदंग वादक विद्यार्थी मंडळी, आमचे
प्रसाद महाराज आणि तनय महाराज, हे कामच आहे आपल्याला. आता खरं म्हणजे अभंगातही तेच लिहिलंय की हेची आम्हा करणे काम. प्रत्येकानं काही ठरवून घेतलेलं काम असतं आणि मला वाटतं आपल्या नशिबानं आपल्यालाच लाभलेलं हे काम आहे की चांगलं काम आहे, फार गोड काम आहे. तुम्हाला खरं सांगतो की हे मन लावून आवडीनं आम्ही करतो आणि अजिबात आम्हाला या कामाचा कंटाळा येत नाही. हे मुलं सांभाळणं, त्यांना शिकवणं, घडवणं. तसं मी पाहतो जगामध्ये लोक मुलांना फार कदरतात, लवकर स्वतःच्या मुलांना कदरतात. विठाला विठा. आमचे विराज महाराज मगर सुद्धा आले, त्यांनाही धन्यवाद. त्याचं कारण आहे याच्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो. प्रत्येक गोष्टीमध्ये काही त्रास असतो, परंतु त्याच्यामध्ये आनंदही असतो. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज जुन्या काळातली एक गोष्ट सांगायचे. तकलीफ आहे पण गोड आहे. जुनी गोष्ट आहे, तुम्ही कधी ऐकली असेल. काही गोष्टीचा थोडा बहुत त्रास होतो, पण त्याचा आनंद सुद्धा आपण अनुभवला पाहिजे. नुसता त्रास ध्यानात ठेवू नये. वारीला गेलं तर थोडा बहुत त्रास होतो, चालण्याचा असेल, थोडा सोय गैरसोय असेल, पण त्यातला आनंद हा कितीतरी मोठा असतो आणि त्यातला त्रास वजा होऊन जातो आणि आपल्याला निर्भेळ आनंद मिळतो. गुरुवर्य महाराज म्हणायचे, एक मालक आणि एक नोकर, बाजारचा दिवस. त्या मालकानं आपल्या नोकराला सांगितले, पा हे तुझ्याजवळ 4 आणे देतो, 2 आण्याची केळी घेऊन ये. स्वस्ताईचा काळ, कदाचित 1 डझन मिळत असेल. आणि 2 आण्याचं 1 शेरभर दूध घेऊन ये. त्यावेळेला लिटर वगैरे असं काही बोलण्याची पद्धत नव्हती. मग त्याला 1 शेरभर दूध आणायचं होतं, 1 डझनभर केळी आणायची होती. 4 आणे त्याच्याकडे मिळाले. त्यानं ते घेतले, दूधही घेतलं, केळी घेतली आणि त्याला माहिती होतं मालकाला शिकरण फार आवडतं आणि त्या नोकरालाही आवडत होतं. पण त्याला माहिती होतं आपल्या वाट्याला काही येणार नाही. मालक आणि त्यांचा परिवारच भरपूर मोठा आहे, आपल्या वाट्याला कुठून शिकरण येणार, आपल्याला काही घे म्हणतीलच अशी काही खात्री नाही. तसा त्याचा पूर्वानुभव असावा. काही माणसांच्या बाबतीमध्ये लोकांचे पूर्वानुभव असतात. विठाला त्याने एक गंमत केली. मालक म्हणला, आला का रे? हो आला, आलो. आणलं का दूध? हो आणलं मालक. केळी? फार छान आहे, बुनक्याची आहे, जळगावकडची आहे, खानदेशातली आहे, फारच छान आहे. कातड त्या केळीचं वरचं पातळ आहे, आतली केळी मधुर आहे. दूध कुठून आणलं? म्हणजे कुंभारवाड्यातून. मालकानं मागची पुढची पाहत त्याच्या कानसुळात मारली. कुंभारवाड्यातून दूध आणायला सांगितलं तुला. मालकाला जो राग आला तो सांगतोय, मालक ऐका. ऐका काय ऐका? परत दिली ठेवून, खालीच पाडला त्याला. बोलूच नको, ऐका माझं ऐका, काहीच सांगू नको. त्याला वाटलं बरं आता कटकट झाली, काय बोलू देना, काही सांगू देना, पुढं काय सांगायचंय मला ते तर ऐका. त्यानं रागाच्या भरामध्ये ते केळं घेतली, एक पातेलं घेतलं ते दुधाचं आणि त्याच्यामध्ये ते केळं 4, 2, 10, 5 येडेवाकडे कुस्करले. मला फसवायला निघाला होय, आता बघ तुझ्याच तोंडात ओततो म्हटला. त्याला खाली पाडलं आणि ते शिकरण त्याच्या तोंडात ओतू लागला. त्यालाही वाटलं या आडी अडचणीत का होईना पण शिकरणाचा गोडवा आपल्याला अनुभवायला मिळाला. मायबापो, संसारातलं सुख हे असंच अनुभवायचं असतं. तकलीफ भरपूर असते, पण त्यातून थोडा बहुत असा आडी अडचणीतून का होईना जो गोडवा मिळेल. मग कधी पाहुण्या रावळ्यांना भेटण्याचा आनंद असेल, कधी तीर्थयात्रेचा असेल, कधी काही चांगल्या वाचन चिंतनाचा असेल. कारण संसाराची दुःख ही काही सरळ आनंद अनुभवू देत नाही. त्या मालकासारखं, त्या मालकानं खाली पाडलं, त्याच्या उरावर बसला. कुंभारवाड्यातून दूध आणलं तू, आता बघ हे तू पी, असं म्हणून म्हणून त्याला सगळं पिऊ घातलं. कसं लागतंय सांग? तो म्हणला, मालक खरं सांगू का,
तुम्ही मला हे सगळं दमदाटीनं पाजलं, मला काय बोलू दिलं नाही. पण कसं लागतं विचाराल, थोडी तकलीफ आहे. तुम्ही मला खाली पाडलंय, माझ्या छातडावर बसलात, तकलीफ आहे थोडी, पण गोड आहे म्हटलं. वा, शिकरण फार गोड आहे, केळं एक नंबर आहे, दूध फारच चांगलं आहे. दूध चांगलं म्हणतो गाढवा, कुंभारवाड्यातून आणलं ना. अहो, कुंभारवाड्यातून आणलं म्हणजे काय गाढवाचं आणलं का? कुंभार दादाकडे चांगली गावरान गाय आहे, तिचं आणलं. मग हे कधी सांगतो, तुम्ही बोलू तर दिलं पाहिजे. बोलो जर दिलं नाही तर सांगू केव्हा? मला असं वाटतं अनेक गोष्टी जीवनामध्ये आपण त्याचा त्रागा करतो. आपल्याला असं वाटतं की काय उपाधी आपल्याला ही, पण सांगू खरं आपल्याला त्यातला आनंद फार विशेष असतो. बाकी त्रासाशिवाय तर काही नाही. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. घरामध्ये माय भगिनी स्वयंपाक करून जीव घालतात. आपण म्हणतो की वा छान झालं, भाजी छान झाली, अमुक छान झालं, पण त्याला त्रास असतो. कारण कांडिल्या कुटिल्या होतो मांडा, महाराजांनी म्हटलं. कोणताही स्वयंपाक कष्ट घेतल्याशिवाय तो रुचकर आणि चांगला होत नाही. तुकोबारायांची भाषा आहे, कामाविले तरी पाकावोच घडे, कामाविला तरी पाकावोच घडे, कामाविले तरी पाकावोच घडे, कामाविला तरी पाकावोच घडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता हे, श्लाघ्यता हे, रुची आणि जोडे श्लाघ्यता हे, श्लाघ्यता हे, रुची आणि जोडे श्लाघ्यता हे, श्लाघ्यता हे, रुची आणि जोडे कामाविले तरी पाकावोच घडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता हे, रुची आणि जोडे श्लाघ्यता हे, कामाविला तरी पाकावोच घडे, रुची आणि गोडे श्लाघ्यता हे, रुची आणि गोडे अनेक चांगल्या गोष्टी करताना त्रास आहे. शिक्षण घेतलेलीच मंडळी आहे आपली ही लोणी, म्हणजे शिक्षणाची पंढरी आहे. सहकाराचं बीज इथे रोवलं गेलं आणि सहकाराचा वटवृक्ष भारतभर तो फैलावला. शिक्षणाविषयी आपल्याला माहिती आहे, पण शिक्षण घेताना त्रास होतो. कुटुंबाला सुद्धा मुलं मुली शिकवायची म्हटलं फार त्याग करावा लागतो. माझे एक स्नेही आहे श्रीरामपुरातले, कुमावत मिस्त्री म्हणून. त्यांनी अर्ध्यापेक्षा आयुष्य 2 पत्र्याच्या खोल्या, एक पुढे आणि एक मागे, एवढ्यातच घालवलं. पण मुलगा डॉक्टर, मुलगी एक डॉक्टर, दुसरी प्राध्यापक, तिसरी आयुक्त. सध्या नाशिकला आयुक्त आहे महापालिकेमध्ये. सुनबाई पुन्हा डॉक्टर. त्रास घ्यावा लागतो, कुटुंबाला सुद्धा खूप त्याग करावा लागतो. हे शिकलेल्यांनी ध्यानात ठेवायचं बरं. नंतर आपल्यासाठी कोणी किती पोटाला चिमटे घेतले, या गोष्टी उगीच काय मला गमती जमती म्हणून सांगायच्या नाही. याच्यातून काही रुजवायचा आहे विचार, काही आठवणी करून द्यायच्यात की त्या मायबापांना, त्या कुटुंबाला किती त्रास झालेला असतो. विठाला विठाला कुठलाही क्षेत्र असू दे, त्रास आहे. शेतकऱ्याला सर्वाधिक कष्ट आहे. जगातला जेवढा कोणी संघर्ष कष्ट करणारा वर्ग आहे, त्या सर्वांमध्ये जास्त कष्ट, संघर्ष, आणि एवढ्या संघर्षातून कष्टातून सुद्धा मनाविरुद्धच गोष्टी जास्त घडतात. खूप धीर धरावा लागतो, धैर्य टिकून ठेवावं लागतं. शेतकऱ्याला कष्ट आहे, पण कधीतरी त्याचं फल त्याला मिळत असतं. मी आपल्याला सांगू, 18 पगड जातीतला जेवढा शेतकरी आहे ना आपल्याकडे महाराष्ट्रात, सर्व जाती धर्मातला,
पीक आल्यावर आणि विकल्यावर आणि पैसे मिळाल्यावर त्याला सुख मिळतं कुणी म्हणत असेल तर मला ते चुकीचं वाटतं. मी शेतकऱ्याच्या कुटुंबातला, मी खरं सांगू, जर पाऊस वेळेवर पडला, पेरणी वेळेवर झाली आणि पेरणी होऊन 4-6 दिवसानं तो शेतकरी गेला आणि ते उतरून पडलेलं, तासी लागलेलं त्याला दिसलं, त्याला सर्वाधिक आनंद होतो. तो आनंद पैशात नाही मोजता येत. ते शेतकऱ्यालाच माहिती, त्या 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 विचारातूनच यावं लागतं, तेव्हा ते कळतं, त्याच्याशिवाय नाही. व्यापारी वर्गाला त्याचा एक वेगळा आनंद असतो, त्याचे एक कष्ट असतात. मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण उद्विग्नता न बाळगता आपल्या वाट्याला आलेलं काम करणं ही आपली जबाबदारी आहे. विषय काम शब्दातूनच निघालाय. या जगामध्ये परमेश्वर आणि त्यानं निर्माण केलेली सृष्टी ही काहीतरी विशिष्ट कार्यासाठीच योजलेली आहे. ही रिकामं राहण्यासाठी सृष्टी नाही आहे. म्हणून संत महात्मे सुद्धा हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम असं म्हणतात. आम्ही रिकाम टेकडे आहोत असं संत कुठेही लिहित नाही, ज्ञानेश्वरीत नाही, गाथेत नाही. आमचे जेवढे थोर सर्व संत झाले त्यांनी कुठेही आपल्या अभंगांमध्ये तसं कधी लिहिलं नाही. तेही काम करतायत. म्हणून जगामध्ये कार्य प्रतिष्ठा ही फार महत्वाची आहे. हा, काही लोक आळसामुळे, काही लोक अज्ञानामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं काम टाळण्याचा प्रयत्न करतात. पण जो जो काम टाळण्याचा प्रयत्न करील त्याच्या वाट्याला दुःख आणि निंदा आल्याशिवाय राहणार नाही. लोकही आळशी माणसाचे कधी कौतुक करत नाही, कष्ट करणाराचं कौतुक करतात. आम्ही रोज फिरतो, कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही वस्तीवर, कुठल्याही घरामध्ये गेलं तर कष्ट करणाराचं, गुणवानाचंच कौतुक होतं. अवगुणी माणसाचं कौतुक होत नाही. आळशी माणसाचं कुठेच कौतुक होत नाही. आळशी माणूस फक्त स्वतःच कौतुक करतो. विठाला काही आळशी माणसं पूर्वीच्या पुण्याईवर जगत असतात आणि ते कौतुक करतात. महाराज हे आमचे भाऊ आहे, रात्रंदिवस काम करतात, काही नाही त्यांच्या पदरात. आम्ही बघा नखाला माती लागू देत नाही तरी आयटीत राहतो म्हणतात. हे आळशी माणसानं केलेलं कौतुक आहे स्वतःच. अशी माणसं तुम्हाला भेटतात की नाही मला माहित नाही, पण आम्हाला तर बऱ्याच तऱ्हेची माणसं रोज भेटतच असतात, वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं भेटतात. पण मी खरं सांगू, जो पूर्वीच्या पुण्याईवर जगतो, स्वतः कष्ट घेत नाही, असा कुठलाही व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, हे जगामध्ये शोभून दिसत नाही. म्हणजे एका विद्वानानं म्हटलेलं आहे की माणूस हा मोठमोठ्या अलंकारांनी नव्हे तर तो घामाच्या धारांनी शोभून दिसावा. तो घामाच्या धारांनी शोभून दिसावा. आणि म्हणून गीतेमध्येही म्हटलं, अर्जुना, आपापल्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत योग्य तऱ्हेनं, बिनचूक तऱ्हेनं, जगत हितासाठी जेव्हा केलं जाईल तेव्हा त्यातून जगाला मोक्ष मिळेल. कर्म हाच एक धर्माचा महत्वाचा टप्पा आहे, त्याचं एक अंग आहे, हे गीतेमध्ये सांगितलं. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. स्वे स्वे कर्मण्य अभिरतः. ज्याच्या ज्याच्या वाट्याला जे कर्म आलंय तो त्या कर्माच्या जबाबदारीमध्ये अडकवून कार्य करत राहील. अभिरतः, त्याला सिद्धी प्राप्त होईल, त्याला इच्छित फल प्राप्त होईल असं भगवान म्हणतात. आणि म्हणून एक जगात आपण जर पाहिलं, शिक्षण असो, शेती असो, व्यापार असो, वेगवेगळ्या क्षेत्रात काम असो, मायबाप हो कष्ट आहे. मी पाहतो काही लोकांना श्रीमंत लोकांविषयी असूया असते, द्वेष असतो. पण मी अनेक माणसं जवळून पाहिलेली आहे. काही आपल्यातलीच सामान्य माणसं उद्योग व्यवसाय करता 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 मोठी झाली, घरदार व्यवसायानं स्थिर झाली. त्याचं कारण आहे, त्यांच्या जीवनाला शिस्त असते, पहाटे उठतात, आरोग्याची काळजी घेतात,
ईश्वराच्या सेवेतही वेळ देतात, देवदर्शन चुकत नाही, देवपूजा चुकत नाही, ग्रंथाचं वाचन चुकत नाही, आणि वेळेत पुन्हा आपल्या कामावर हजर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पहाटे 4ला 5ला उठणारी माणसं सुद्धा अजूनही आहेत. काही लोक पहाटे 8:30ला उठतात. माहिती आहे ना तुम्हाला ही पहाट. आणि पहाटे 8:30ला उठून ज्याला ना आरोग्याची पर्वा आहे, ना अध्यात्माची पर्वा आहे, ना जबाबदारीची पर्वा आहे, मला असं वाटतं त्याच्याकडनं ना स्वतःचं कल्याण, ना परिवाराचं कल्याण, ना या देशाचं कल्याण. खरं सांगू आपल्याला, देशाचं कल्याण हे स्वतःच्या कल्याणातच दडलेलं आहे. एक एक माणूस मोठा झाला आणि त्याचं उत्पन्न वाढलं, आणि असं अनेक माणसाचं, अनेक कुटुंबाचं उत्पन्न वाढलं, असं अनेक गावाचं, अनेक जिल्ह्याचं, अनेक राज्याचं उत्पन्न वाढलं की देशाचा GDP वाढलं. देश म्हणजे काय आहे? देश म्हणजे आपण सर्वजण आहोत. आपण जर का उदास झालो, आळसी झालो ना, आपण जर का गोत्यात आलो तर देश गोत्यात आला. आणि आपण उन्नत झालो म्हणून उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमो साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराज आवर्जून तुम्हा आम्हाला आठवण करून देत आहे, जगाचा मायबाप खरं तर ज्याला स्वतः कुठे अवतार घ्यायची गरज नाही, स्वतः काही काम हातानं करायची गरज नाही, पण कदाचित जगापुढे त्या कर्माची प्रतिष्ठा, वेगवेगळ्या संबंधांना सांभाळण्याचं कसब कसं असावं, त्यातला भाव कसा सांभाळावा, सेवा कशी करावी हे समजावून सांगण्यासाठी आणि कर्माला, सेवेला प्रतिष्ठा देण्यासाठी जगाला निर्माण करणारी शक्ती सगुण साकार होते. आणि ती शक्ती, तो देव सुद्धा काम करतो सगुण साकार. कधी राम, कधी कृष्ण, कधी महादेव, कधी गणपती, कधी देवी, विविध रूपात वेगवेगळी शस्त्र घेऊन तो अवतीर्ण होतो अभंगाचा पहिले. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. परमात्मा उद्योग करतोय, उद्यम करतोय. व्यवसाय, धंदा, उद्योग, उद्यम हे सगळे समानार्थी शब्द आहे. कार्य, काम सगळे समानार्थी शब्द आहे. परमात्म्याला काय उद्यमाची गरज आहे? कारण त्याच्या शक्तीचं वर्णन करताना आम्ही ऐकलंय आमच्या सगळ्या गुरुजनांकडून, संतजनांकडून, त्याच्याजवळ शक्ती आहे. आणि ती शक्ती त्रिप्रकारामध्ये, 3 प्रकारात जर विभागली तर कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. त्याला स्वतःच काही केलं पाहिजे असं नाही, तो दुसऱ्याकडूनही त्याच्यामध्ये तशी शक्ती, भावना निर्माण करून दुसऱ्याकडूनही काम करून घेऊ शकतो. होय, त्यानं जर ठरवलं
एखाद्याला तो शक्ती देतो. जसं हनुमानजींना शक्ती दिली, त्यांनी उड्डाण घेतलं आणि सीतेचा शोध लावला. अर्जुनाला शक्ती प्रदान केली त्याच्या पाठीशी. आणि होय, आजही तुम्ही चांगलं काम करणाऱ्या माणसाला थोडंसं प्रोत्साहन दिलं तर एक शक्तीच त्याच्या मागे उभी राहते. बरोबर आहे की नाही? तुमच्या अवतीभोवती सुद्धा एखादं चांगलं काम कोणी मुलं मुली आपल्या आजूबाजूचे कोणी करत असतील आणि त्यांना तुम्ही म्हणालात की कोणी 4 झाडं लावले आणि किमान तुम्ही 2 मिनिट थांबून त्यांना शाबासकी दिली की मुलांनो चांगलं काम केलं तुम्ही. अशा सामाजिक कामांची आज गरज आहे. अशा निस्वार्थ सेवेच्या कामाला कुणी वेळ देत नाही. मुलांनो चांगलं केलं एवढं म्हणालात, पुढच्या वेळेला ते 40 झाडं लावतील. हे काम चांगलं आहे. काही माणसं स्वतः काम करू शकत नाही, पण निदान तोंडानं त्यांचं कौतुक करायला पाहिजे, तेही करत नाही. वचनम किम दरिद्रता. माणसानं खिशानं दरिद्री असला तर चालेल, पण निदान बोलण्यात तरी दरिद्री नको. इतकं दारिद्र्य काय कामाचं? इतकं दारिद्र्य. म्हणजे एखाद्यानं सुंदर चित्र काढलं तर म्हणावं ना, वा छान चित्र काढलं. कोणी सुंदर भजन म्हटलं, महिला असतील मुलं असतील आमचे विद्यार्थी, म्हणावं वा वा छान म्हटलात. मला असं वाटतं वाईट गोष्टीला आपण नेहमीच ताडण करतो, निंदा करतो, त्याच्यावरती टीका करतो. हरकत नाही, वाईट गोष्टीवर टीका व्हायला काही हरकत नाही, पण चांगल्या गोष्टीचं कौतुक का नको? मला तर स्वतःला असं वाटतं, एक सकारात्मक जर विचार केला, वाईटावर टीका नाही केली एखाद्या वेळेला तरी चालेल, पण चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देत राहणं, चांगल्या गोष्टी करत राहणं. तुमच्या गावात जर कुणी एखादा बिचारा काही त्याला पगार पाणी नसताना रोज नियमानं जाऊन मंदिरात पूजा करत असेल आणि कधी 4 मित्रात जर तो भेटला तर जरूर मोठ्या मनानं सांगा की हा माणूस आमच्या गावचं मंदिर सांभाळतो. पण लोकांमध्ये काही माणसं जरूर आपल्यामध्ये असतात की जे असं मोकळ्या मनानं कौतुक करतात. काही माणसांना त्याच्यामध्ये सुद्धा कमीपणा वाटतो. त्यांना असं वाटतं त्याचं मोठेपण वाढेल मग आपलं काय. म्हणजे इतकी माणसं मतलबी आहे. विठाला आणि म्हणून भगवान परमात्मा दुसऱ्यांच्या करवी काही करून घेऊ शकतो. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. वानराच्या हातून लंका घेतली. देवानं ठरवलं तर काय होत नाही. वानरांनी रावणाचा पराभव करावा. काय रावणाला गर्व होता. या कथेकडे थोडं बघा फक्त. कथा ऐकलेलीच आहे आपण. जरा वेगळ्या दृष्टीनं आपल्याला पाहता येतं का पाहू आपण. रावण आहे, ज्यानं 33 कोटी देव बंदीखान्यात टाकले. काय ताकद आहे. आणि राम प्रभूने वानरांना सोबत घेऊन रावणावर चाल केलेली आहे. कारण त्यानं सीतेला चोरून नेलं, त्याला दंड दिला पाहिजे म्हणून राम सेतू बांधला, सगळं वानर सैन्य घेऊन गेले. आता रावणाला मी देवांना बंदीखान्यात ठेवतोय, वानर मला काय करतील. पण भगवंताची इच्छा शक्ती आणि वानरांना असं बळ दिलं की त्यांनी राक्षसांचा पराभव केला. खुद्द हनुमानजींनी हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. अंगद गेला होता लंकेमध्ये आणि त्याला जेव्हा धरून आणलं लंकाधीशाच्या दरबारात, रावणाच्या दरबारात, तेव्हा तो असा पाय रोवून उभा राहिला होता आणि तो म्हणाला माझ्या प्रभूशी युद्ध करायचं तर सोडा, पहिला माझा पाय हलवून दाखवा. मला वाटतं तसंही जमिनीवर पाय असले की ते मजबूतच असतात. जमिनीवर पाय असले की ते मजबूत असतात. आणि म्हणून आपले वडीलधारे त्यामुळेच कदाचित आपल्याला सारखे म्हणत असतात, म्हणत असावेत की पाय जमिनीवर राहू द्या, पाय जमिनीवर. विठाला
अंगद म्हणतोय माझा पाय हलवून दाखवा. मोठमोठे वीर गेले आणि त्या अंगदाचा पाय हलवला. एक उजवा पाय त्यानं जो पुढे ठेवलाय तो पाय कुणी हलवू शकलं नाही रावणाच्या दरबारामध्ये. या जगामध्ये दुष्प्रवृत्ती कितीही प्रभावी दिसू द्या, सत्प्रवृत्ती आणि सद्भावनेची शक्ती मोठीच असते, ती श्रेष्ठ असते, वेळोवेळी सिद्ध झालंय. आणि म्हणून शेवटी रावणच उठला आणि रावण उठल्यावर अंगदानं पाय मागे घेतला. तो म्हणाला मला आता हा प्रयोग करून पाहण्याची इच्छा नाही, तुम्हाला पाय धरायचेच असेल तर माझ्या मालकाचे धरा, उगीच जास्त तुमची फजिती नको, असं रामायणामध्ये सांगितलं. मला हे म्हणायचंय की ज्या प्रभूने अंगदाला ही शक्ती दिली ते काय करून घेऊ शकत नाही. म्हणून संत आणि भगवंत हे समर्थ आहेत आणि समर्थाच्या बाबतीत असं वर्णन आहे, म्हणून समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज नेहमी ही ओवी म्हणायची, समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. करील ते काय नोहे महाराज, 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 परी पाहे बीज शुद्ध अंगी. काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. परी पाहे बीज शुद्ध अंगी. परी पाहे बीज शुद्ध अंगी. करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. परी पाहे बीज शुद्ध. सामर्थ्य जिथे आहे काय करणार नाही. करील ते काय नोहे महाराज, करशील तरी नोहे काही. राईचा डोंगर पर्वतराई, आपुले करुणेची साई करीवो आई मजबरी. अनेक अभंग ओव्यांमध्ये समर्थाची शक्ती. समर्थ म्हणजे ज्याचा जन्म मृत्यू आणि जीवनावरती ताबा आहे त्याला समर्थ म्हणावं. कवींनी म्हटलंय ते खरं आहे, सामान्य जीव तुम्ही आम्ही पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आपण समर्थ नाही आहोत. जन्म आपल्या हातात नाहीये, मृत्यू आपल्या हातात नाही आणि जीवनातल्या बऱ्याच गोष्टी त्याही काही आपल्या हातात नाही. माणसाला आहे त्या परिस्थितीत सावधानता बाळगत जेवढा तो सुज्ञपणे वागेल तेवढा अधिकाधिक तो सुखी राहण्याचा प्रयत्न करेल. बाकी काहीच हातात नाही ना अशा वेळेला सुज्ञपणानं आणि कर्तबगारीनं वागण्यापेक्षा जर का चुकीचं वागू लागला मग तर जास्तच वाताहत त्याच्या जीवनाची. जसं एखादा वाहत चाललाय आणि काहीच प्रयत्न केले नाही तर तो निश्चितच त्याचं जीवन धोक्यात येईल. पण वाहतोय, नाईलाज आहे, पाणी आहे, प्रवाह आहे, पण त्यातही हात हाणतोय, मला थोडं बहुत पोहता येतंय, मी प्रयत्न करील, असं म्हणता म्हणता कुठेतरी एखादी फांदी एखाद्या वृक्षाची हातात येते आणि वाचूही शकतो.
संसारातला प्रवास हा असाच आहे, तुमचा आमचा सगळ्यांचाच. अनेक प्रकारच्या संघर्षाचा हा प्रवाह आहे. आरोग्याशी संघर्ष करावा लागतो, समाजाशी संघर्ष करावा लागतो, व्यवस्थेशी संघर्ष करावा लागतो. जीवनातल्या अनेक प्रकारच्या घटना घडामोडी घडत राहतात आणि त्यातून पुन्हा कसं बसत तरुण वर यायचंय. मला असं वाटतं त्यात किती कर्तबगारी पाहिजे. म्हणून तुकोबारांच्या बाबतीत जे रामेश्वर शास्त्री म्हणाले की धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ. पुरुषार्थ काय आहे? या दुःखावर मात करणं, दुर्गुणावर मात करणं, कुसंगतीवर मात करणं आणि त्यातून जीवन एका उंचीवर घेऊन जाणं. म्हणून परमात्म्याला स्वतः काम करण्याची गरज नाही. करील ते काय नोहे महाराज, अकर्तुम अन्यथा कर्तुम, अशा प्रकारच्या दोन्ही शक्तीचा उपयोग जर त्यानं केला, नुसता संकल्प केला ना देवानं, तरीही त्याला अनेक गोष्टी करता येतील. संकल्प केला तरी. पण तरीही मोठ्या माणसांवरती एक जबाबदारी. गीतेमध्ये सांगितलं, यद्यदा चरती श्रेष्ठस्तत्तत एव इतरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. समाजातल्या, गावातल्या, घरातल्या सुज्ञ माणसांनी जसं वागायचं ठरवलं, समाज हा त्याचं अनुकरण करत असतो. समाज त्याचं अनुकरण करत असतो. आणि म्हणून सुज्ञ माणसावरती जबाबदारी असते की त्यानं काय बोलायचं, काय वागायचं, कसं उठायचं बसायचं. कारण त्याच्या वागण्या बोलण्याचा प्रभाव हा अवतीभोवतीच्या समाजावरती होत असतो. तुम्हाला सांगतो, कीर्तनकार जर कीर्तन झाल्याबरोबर तंबाखू चोळत असेल तर टाळकरी आल्याबरोबर त्याला तंबाखू मागतात, महाराज द्या पुडी. मला वाटतं इतक्या थराला जाऊ नये, म्हणजे या थराला नेऊन ठेवू नये अशा काही गोष्टी. विठाला विठ्ठल. खेडेगावामध्ये फार गमतीचे लोक आहेत. म्हणजे मी माझ्या लहानपणी पाहिलं, एका पठ्ठ्याने कीर्तन महाराजांचं संपत जय विठ्ठल नाही तर म्हणलं काढा चुन्याची पुडी. स्टेजवरच तिथं तो टाळकरी त्याच्याकडून मागा आला. तो म्हणला कस काय चुन्याची पुडी, आणि तुम्ही परवाच्या कीर्तनात मला तंबाखूची पुडी नाही मागितली का? मला काय माहित नाही की तुम्ही खात नाही म्हणून. त्याला वाटलं काय खरं नाही गड्या माझा आज. आणि म्हणून यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तत एव इतरो जनाः सयत प्रमाणम. मायबाप हो, हे उदाहरण फक्त कीर्तनकारापुरतं लागू होत नाही. तुम्ही आपण ज्या ज्या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हणून, कधी एखाद्या व्यवस्थेमध्ये जिथे आपण काम करतो, आपल्याला काही आदर्श सांभाळावे. आणि मला वाटतं आपल्यासारखा सुज्ञ समाज, बहुतांशी लोक अजूनही तसे आदर्श सांभाळतायत. लहान मुलं तर पुस्तकातून कमी आणि भोवतालच्या वातावरणातूनच अधिक शिकतात, हे आता वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालंय. भोवतालच्या सभोवतालच्या त्या सगळ्या वातावरणातून ते शिकतात. आणि म्हणून लहान मुलांनी ओव्या शिकाव्या असं वाटत असेल तर मोठ्या माणसावर जबाबदारी आहे, त्यांनी सकाळी उठल्याबरोबर स्नान करून ओव्या वाचाव्या. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जो. हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवतास. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. मुद्दा असा आहे, आम्हाला आमच्या घराचं मंदिर करायचंय की स्मशान करायचंय, खरं म्हणजे आमच्यावरच अवलंबून आहे. आणि म्हणून आजही अनेक घरांमध्ये आपण गेलो की प्रसन्न वाटतं. घर मोठं असू दे लहान असू दे, मोठ्या घरातही परमार्थ असेल, सेवा असेल, चिंतन असेल, प्रसन्न वाटतं. लहान घर आहे, सामान्य घर आहे, पण तिथेही सेवा आहे, परमार्थ आहे, सज्जनपणा आहे, प्रसन्न वाटतं. काही जागा या माणसाला उदासीन भाव निर्माण करू लागतात, उदासीन्य निर्माण होतं. त्या जागेत गेल्याबरोबर माणसाला बरं वाटत नाही, अस्वस्थ वाटू लागतं. असं म्हणतात, ध्रुव बाळ जेव्हा आपल्या आईवडिलांना घेऊन निघाला काशीला, जंगलामध्ये अशा एका ठिकाणी तो थांबला. ती जागा ब्रह्मराक्षसाची होती आणि त्या जागेवरती जे प्रभाव होते ते सगळे हिंसेचे आणि नकारात्मक प्रभाव होते. तो तिथे
विसावला आणि त्याच्या मनामध्ये उलट विचार यायला लागले. तो म्हणला आपण तरुण आहोत, म्हातारपणाला आईबापांनी जरी इच्छा व्यक्त केली असेल तरी यांना घेऊन पायी काशीला जायचे, यायचे, पुन्हा खांद्यावर ओझं व्हायचे. यांच्यासाठी आपण आपला तारुण्यातला वेळ वाया घालवतोय. आपण काम धाम उद्योग प्रपंच करायला पाहिजे. काय हे घेऊन बसलो आपण, काय या म्हाताऱ्यांच्या नादीला. बघा बरं, श्रावण बाळ, श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना जो काशीला घेऊन निघाला, त्या श्रावण बाळाच्या मनामध्ये कधीच ज्याचं मत चुकीचं होऊ शकत नाही त्याचं मन बदललं. आणि एवढंच नाही, कथा अशी आहे, त्यानं आईबापाला थोड्या वेळासाठी तिथं सोडून दिलं आणि तो तिथून निघाला. म्हणला जाऊ दे, यांच्या काय नादी लागायचं. निघाला. पुढे नदी लागली, स्नान केलं. एका साधूचा आश्रम होता आणि तो श्रावण बाळ भुकेला होता म्हणून तिथे जेवायला त्यानं प्रसाद घेतला. आणि त्या साधूच्या आश्रमात गेल्यावर त्याला पश्चातापाची भावना सुरू झाली. मी काय चूक केली हे त्याला जाणीव झाली. अरे, माझ्या वृद्ध, अंध आणि पायानं ज्यांना नीट चालताही येत नाही अशा आईवडिलांना मी जंगलात एकटं सोडलंय, वाघ सिंह पशु, आणि मी केवढा दृढ निश्चय करून त्यांना काशीला घेऊन, मला अशी बुद्धी का व्हावी, मी का सोडून आलो त्यांना. ढसा रडायला लागला. त्या साधूने विचारलं की अरे हा कोण वाटसरू आहे आणि का रडतो. त्यानं स्वतःच सांगितलं, महाराज, काही मैलाच्या अंतरावर एका जंगलामध्ये विश्रांतीला म्हणून थांबलो होतो, माझ्या बुद्धीमध्ये बदल झाला, माझी सद्बुद्धी दुर्बुद्धीत रूपांतरित झाली. का घडलं असं. आणि इथं आल्यावर मात्र मला पश्चाताप, माझी पुन्हा सद्बुद्धी मला प्राप्त झाली. मायबाप हो, सद्विचार टिकवायचे असतील तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सांभाळल्या पाहिजे जीवनामध्ये. चुकीच्याच ठिकाणी उठत बसत राहिलो आणि मग म्हणायचं माझे सद्विचार टिकावे, तर ते कधी शक्य नाही. ते वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा कुठेही तुम्हाला सत्य ठरवता येणार नाही. तुम्ही जशा वातावरणात राहाल, जशा जागेवर बसाल, जशा लोकांसोबत राहाल, तशाच पद्धतीचा विचार तुमच्या अंतःकरणात येतो. खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याचे संगे, आपणा अपाय त्याचे संगे, आपणा अपाय, त्याचे संगे, आपणा अपाय. खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याचे संगे, आपणा अपाय त्याचे संगे, आपणा अपाय त्याचे संगे. खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याचे संगे, आपणा अपाय त्याचे संगे, आपणा अपाय. आता खरं तर याच्यावरती संतांनी खूप लिहून ठेवलेलं आहे. बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, आणि देखताची चिंधी मन धावे. चोराच्या जवळ बसलं. महाराजांनी काय लिहिलं बघा ना. ते म्हणलं अरे, चोराच्या जवळ राहाल तर सोनं दिसल्यावर मन धावेल यात नवल नाही, चिंधी पाहिली तरी मन धावेल. इतकी सवय त्या चित्ताला आणि मनाला जीव